आज मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा, कोणते नियम पाळायचे, पूजा कशी करायची, कोणता मंत्र किती वेळेस म्हणायचा, हे अजिबात सांगणार नाहीये. कारण हे सांगणारे YouTubeवर खूप लोकं आहेत आणि ते खूप सुंदर प्रकारे याबद्दल माहिती सांगतात. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रुपाली मस्के आणि स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की समजा ही आषाढी एकादशी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली तर? समजा तुम्ही या दिवशी एखादा संकल्प केला आणि तोच संकल्प तुम्ही पुढचे काही महिने नियमितपणे मनापासून पाळला तर तुमच्या आयुष्यात किती बदल घडेल? या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय का? आपण देवाकडे नेहमी म्हणतो, म्हणजे देवाला नेहमी म्हणतो, की "देवा, माझं आयुष्य चांगलं होऊ दे, माझं शिक्षण पूर्ण होऊ दे, मला जॉब मिळू दे, माझं घर, माझं कुटुंब सुखी राहू दे." आणि हे मागणं चुकीचं नाहीये. पण आपण कधी-कधी ही गोष्ट विसरतो, की देव फक्त मागण्यासाठी नाही, तर आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी जी हिंमत, जी शक्ती लागत असते, ते देण्यासाठीही असतो. आपण विठ्ठलाला नमस्कार करतो, पण आपल्या सवयी बदलायला आपण तयार असतो का? आपण हात जोडतो, पण त्याच हातातला मोबाईल बाजूला ठेवून 1 तास अभ्यास करायला तयार असतो का? आपण देवाकडे यश मागतो, पण त्या यशासाठी सातत्याने आपण मेहनत करतो का? आणि हे प्रश्न मी फक्त तुम्हालाच विचारत नाहीये, तर हे प्रश्न मी अनेकदा माझ्या स्वतःलाही मी विचारत असते, की मी जी गोष्टीची अपेक्षा करत आहे, तर त्या गोष्टीसाठी मी मेहनत करत आहे का? माझ्याकडून सफिशियंट असं हार्डवर्क त्या गोष्टीसाठी आहे का? माझे ॲक्शन त्या गोष्टीसाठी आहे का? आणि तरच मी पुढच्या गोष्टींचा आणि देवाकडे जाण्याचा विचार करत असते. तर तुम्हाला असं वाटतंय, की माझं मन नाराज आहे. तुम्ही देवाला प्रार्थना करा. तुमचं ठीक ह्या एवढ्या या गोष्टी ठीक होतील. तुमचं मन शांत होईल, तुम्हाला चांगलं फील व्हायला लागेल, तुमच्यातली भीती कमी होईल. पण तुम्ही जर त्या जागी असं देवाला मागताय, की "देवा, मला उद्याच जॉब लागू दे. देवा, आज रात्री माझ्या अकाउंटला 1 करोड रुपये येऊ दे." तर देव खरंच या गोष्टी पूर्ण करेल का? तुम्ही मेहनतच नाही केली आणि तुम्ही फक्त म्हणताय. अजिबात नाही. कारण कुठल्याही गोष्टीला आपली मेहनत, आपल्यातल्या सवयी बदलण्याची खूप गरज असते. आपल्या मेहनतीची खूप गरज असते. मला नेहमी असं जाणवतं, की आपण आपल्या आयुष्यात बदल होण्यासाठी म्हणजे एका मोठ्या चमत्काराची वाट पाहत असतो. एखादा दिवस येईल, एखादी संधी येईल, कोणीतरी येईल किंवा देवच येईल आणि आपलं आयुष्य बदलून जाईल. पण खरं सांगायचं तर आपलं आयुष्य बदलण्यासाठी एका मोठ्या चमत्काराची नाही, तर छोट्या-छोट्या आपल्यातीलच सवयींची गरज असते. आपल्या सवयी बदलण्याची गरज असते. आणि लक्षात ठेवा, की आषाढी एकादशी फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाहीये. तर त्या दिवशी कित्येक वारकरी, खूप लाखोने वारकरी कित्येक किलोमीटर चालत पंढरपूरला पोहोचतात. तर तुम्ही कधी असा विचार केलाय का, की त्यांना पंढरपूरला पोहोचण्यासाठी ते एका दिवसात एकच दिवस लागतो का? ते एकाच दिवसात पोहोचतात का? तर नाही. ते आज एक पाऊल टाकतात, मग दुसरं, मग तिसरं असं करत-करत ते हळू पंढरपूरला विठ्ठलाची भेट घेतात आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यालाही लागू होते. आपण कुठलीच गोष्ट एका रात्रीत होत नाही. आपल्याला जर आपल्या आयुष्यात बदल आणायचा असेल, तर आपल्यातल्या सवयी बदलाव्या लागतील. आपल्याला प्रत्येक गोष्ट ही छोटी-छोटी का होईना म्हणजे असं करावीच लागेल. तुम्ही ही म्हण नेहमीच ऐकली असेल, की "थेंबे थेंबे तळे साचे." त्याचप्रकारे आपले स्वप्नही त्याच प्रकारे पूर्ण होऊ शकतात. म्हणजेच मोठं स्वप्न पण रोजचे एक छोटंसं पाऊल. विठ्ठलाकडे जाण्याचा मार्ग हा पायी चालायचा असतो, तर स्वप्नांकडे जाणारा मार्ग हा सवयींनी चालायचा असतो. आज आपण सोशल मीडियावर एका रात्रीत यशस्वी झालेल्या लोकांची म्हणजे असे अनेक अशा गोष्टी बघतो. पण आपल्याला त्यामागे त्यांच्या यशामागचं अनेक वर्षांचं, अनेक दिवसांचं, अनेक महिन्यांचं जे स्ट्रगल असतं, जे मेहनत असते, ते आपल्याला माहिती असते का? तर नाही. आपण एक व्हिडिओ बघितला आणि आपण मग स्वतःचं आणि त्यांचं कंपॅरिझन करायला लागतो, की माझ्याकडून काहीच आपण एखादी गोष्ट ट्राय कराल तुम्ही आता एखादी गोष्ट ट्राय केली आणि ती नाही झाली. तर तुम्ही लगेच विचार करता, की नाही माझ्याकडून नाही होऊ शकत, मी माझ्यात काहीच बदल आणू शकत नाही, मी माझ्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. तर तसं नाहीये. आपण काय करतो माहिती आहे का? आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही खूप सारे प्लॅन्स, रिझोल्यूशन बनवतो, की मी आजपासून 10 तास अभ्यास करणार, मी दररोज जिमला जाणार, मी इंग्रजी बोलायला स्टार्ट करणार किंवा मी म्हणजे तुम्हाला जे गोष्टी तुम्हाला करायच्या आहे, तुम्ही त्या गोष्टी ठरवतात. मग आपण काय करतो 2-3 दिवस त्या कंटिन्यू करतो. कोणी 7 दिवस करत असेल, कोणी 8 दिवस करतात. पण त्यानंतर काय त्या गोष्टीत विसर पडतो आणि आपण त्या गोष्टी तिथेच थांबवतो. पण मित्रांनो, या गोष्टी निसर्गही करत नाही. कारण आपण त्या थांबवतो का? कारण की नाही का आपण काय करतो, आपल्या आधी आपण काहीच करत नसतो. कुठलीच ॲक्टिव्हिटी करत नसतो आणि डायरेक्ट आपण ठरवतो, मी 10 तास अभ्यास करणार. पण असं होत असतो का? तुम्ही आज काहीच अभ्यास करत नाही आणि अचानकच 10 तास अभ्यास होणार का? तुम्ही दररोज जिमला
म्हणजे जिमला तुम्ही जाणार, 2 दिवस जाणार, 3 दिवस जाणार, मग तुमचं अंग दुखणार, तुमचं काहीतरी बॉडी पार्ट दुखणार, मग तुम्ही थांबवणार. कुठलाही बदल हा एका दिवसात होत नसतो. तुम्ही आता निसर्गाचा एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते, की आपण जर एखादं बी पेरलं, तर आज बी पेरलं तर रात्रीच त्याच्यातून झाड उगतं का? नाही. त्याला एक टाईम पिरियड असतो, त्याला सूर्यप्रकाश लागतो, त्याला एक सुपीक माती लागते, पाणी लागतं, त्यानंतरच त्यातून झाड उगत असतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, की या एकादशीला तुम्ही 10 संकल्प करू नका. फक्त एकच संकल्प करा आणि संकल्प म्हणजे काय? तर मित्रांनो, संकल्प हा वर्ड मला खूप जास्त आवडतो. संकल्प म्हणजे की एखादी गोष्ट, एखादी चांगली गोष्ट मला माझ्या आयुष्यात आणायची आहे आणि त्या गोष्टीमुळे मला माझं आयुष्य चांगलं घडवायचं आहे, बस इतकंच. तर तुम्ही 10 असे संकल्प करू नका. तुम्ही फक्त एकच संकल्प करा. कारण की आपल्याला बदल हे छोट्या-छोट्या सवयीतून करायचे आहेत. डायरेक्टली मोठं तुम्ही जर डायरेक्ट मोठा विचार केला ना, एकाच दिवसात 10 कामं करणे जर हाती घेतलं ना, एकही काम होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला एकच संकल्प करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं संकल्प करू शकता, की आज मी 30 मिनिटं अभ्यास करेल. मी आज 15 मिनिट इंग्लिशची प्रॅक्टिस करणार, जर तुम्हाला इंग्लिश शिकायची असेल तर. किंवा काहीतरी तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही ते करू शकता. तर तुम्ही ते करणार आणि त्याच्यानंतर संकल्प ते केला. मग त्यानंतर तुम्ही तुमच्या मनाला ठरवायचं आहे, की हा संकल्प मी एवढ्या-एवढ्या दिवस, इतक्या दिवसांसाठी कंटिन्यू तुम्ही 7 दिवस जर ठरवला, तर तुम्हाला 7 दिवस कंटिन्यू ती गोष्ट करायचीच आहे. तुम्ही 21 दिवस जर ठरवले, तुम्ही 21 दिवस ती गोष्ट करायचीच आहे. तुम्ही फक्त 7 दिवसांसाठी एखादी गोष्ट हातात घ्या आणि ती गोष्ट कराच. आणि जर नाही त्या गोष्टीमध्ये फरक पडला, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुमचा त्या गोष्टीवर विश्वास पाहिजे, की हो, मी करू शकते आणि मी कॉन्फिडंट आहे. मी जग बदलू शकते. माझ्यात तेवढी शक्ती आहे, तेवढी हिंमत आहे आणि मला माहिती आहे तुम्ही करणारच. तर त्यानंतर आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया. आजकाल ना मॅनिफेस्टेशन हा वर्ड खूप ट्रेंडिंगला आहे आणि तुम्ही खूप लोकांच्या तोंडून ऐकलं असं नाही. तुम्हालाही माहिती असेल किंवा तुम्ही पण मॅनिफेस्टेशन टेक्निक ट्राय केली असेल. खूप लोकांच्या गोष्टी पूर्ण पण झाल्या असतील. ठीक आहे. मॅनिफेस्टेशन आणि म्हणजे कुठल्या गोष्टी पूर्ण होतात लगेचच्या लगेच, की तुम्ही असं एखाद्या गोष्टीची क्रेव्हिंग झाली तुम्हाला, मला हे खाऊ वाटतंय आणि आता मी ते खाल्लं आहे. ठीक आहे. त्या छोट्या-छोट्या गोष्टी इन्स्टंटली पूर्ण होऊन जातात. पण जर तुम्ही असं टेक्निक आता तुम्ही कुठली पण मॅनिफेस्टेशन टेक्निक यूज करताय, की मी आता जॉबला लागणार आहे. तुम्ही डोळे म्हणजे खूप लोकांना असा भ्रम आहे, की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, की एखादी गोष्ट बोलायची, की मी हे झालेले आहे. डोळे बंद करायचे, व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज म्हणजे कल्पना करायची. आपल्या डोळ्यासमोर ते चित्र आणायचं, की मी आता पोलीस झालेली आहे आणि झालं. म्हणजे हे फक्त असं म्हटल्याने कोणी होणार आहे का? तर माझ्या मते खरं मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, की आपल्या ध्येयावर विश्वास ठेवणं, देवावर श्रद्धा ठेवणं आणि त्या ध्येयासाठी दररोज काहीतरी ॲक्शन घेणं आणि ज्यावेळेस हे 3 एकत्र येतात, त्यावेळेसच आपल्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात होते. जर फक्त डोळे बंद करून, कल्पना करून आणि विचार करून जर गोष्टी पूर्ण झाल्या असत्या, तर आज या जगात कोणीच अपयशी राहिलं नसतं. तुम्ही पण नाही, मी पण नाही. मी इथे उभं राहून तुम्हाला म्हणजे या गोष्टी शेअर नसत्या केल्या, माझा एक्सपिरियन्स शेअर नसता केला. म्हणजे फेल्युअर हा शब्द आपल्या डिक्शनरीमधून, जगाच्या डिक्शनरीतूनच रिमूव्ह झाला असता. सो मॅनिफेस्टेशनची खरी व्याख्या ही आहे, की बिलीव्ह, त्याच्यानंतर ॲक्शन घेणं आणि देवावरती तुमची श्रद्धा. बिलीव्ह प्लस ॲक्शन आणि म्हणजे तुमचं ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवा, पण ॲक्शन खूप गरजेची आहे. विदाऊट ॲक्शन तुमची कुठलीच गोष्ट पूर्ण होणार नाही आणि तुम्ही देवाकडे पण कुठली गोष्ट मागत असाल, तर इन्स्टंट मनाला शांतता भेटू शकते, की देवा माझं मन खूप विचलित आहे, माझं मन शांत कर किंवा मला या संकटातून देव काढेल. पण तुम्ही म्हणाल, की मला जॉबला लाव, नाही, असं होणारच नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी तुमचं कन्सिस्टन्सी, तुमचं मेहनत सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच म्हणतात ना, की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर कन्सिस्टंट तुम्हाला राहावंच लागणार कुठल्याही कामामध्ये. ओके. तर मित्रांनो, आता आपण बघूया, की या आषाढी एकादशीला मी तुम्हाला एक सिंपल अशी एक्सरसाइज देणार आहे. सिंपल अशी एक्सरसाइज. ती तुम्हाला ऐकायला खूप सोपी वाटेल. संकल्प एक्सरसाइज म्हणून नाव देऊया आपण त्याला. ऐकायला खूप सोपी वाटेल, पण तिचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर, आपल्या सवयींवरती पडू शकतो. सो तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिले तुम्हाला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे.
प्लेन पेपर घेतला, त्यावर तुम्हाला एक अशी हेडिंग टाकायची आहे, माय गोल्स किंवा माझे ध्येय किंवा माय गोल्स. तुम्हाला ज्या भाषेत कम्फर्टेबल वाटणार तुम्ही त्या भाषेत ते टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचे गोल्स टाकायचे आहे आणि ते पण तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये टाकायचे. असं नाही मला हे करायचं आहे असं नाही, ऑलरेडी झालं आहे किंवा तुम्ही त्या पोस्टला आहे. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी जर तुम्ही प्रिपेरेशन करत असाल, तुमची ड्रीम जॉब तुम्ही तिथे लिहू शकता की आज मी पोलीस झाले आहे किंवा मी वनरक्षक झाले आहे किंवा तहसीलदार झाले आहे किंवा मी आता तुमचं दुसरे काही गोल असेल, मी फॅशन डिझायनर आहे, मी एक आर्टिस्ट आहे, यूट्यूबर आहे किंवा तुम्हाला तुमची हेल्थ अशी म्हणजे एकदम हेल्दी करायची आहे, मी हेल्दी आहे, वेल्दी आहे, ते तुम्ही लिहायचं. त्यानंतर तुम्ही खाली लिहायचं की आजपासून मी ही कृती करायला स्टार्ट केली आहे, जे तुम्हाला स्टार्ट करायचं आहे ते. ओके, एवढं लिहिलं. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो जो पेपर आहे तो तुम्हाला एकतर इकडे स्टिक करायचा भिंतीला, त्यानंतर भिंतीला स्टिक करायचं किंवा फोनमध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता, जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे. मग त्यानंतर सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला 2 मिनिटं त्या पेपरकडे बघायचं आहे, मन शांत ठेवायचं आहे, डोळे बंद करायचे आहे, देवाला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे, देवा मला योग्य विचार दे, योग्य निर्णयावर चालण्याची बुद्धी दे आणि माझा आजचा संकल्प पूर्ण करण्याची ताकद मला दे. तर प्रार्थना म्हणजे फक्त मागणे नाही, तर प्रार्थना म्हणजे आपल्या स्वतःला योग्य मार्गावर टिकवून ठेवण्याची आठवण होय. आपण कधी-कधी देवाकडे मागतो किंवा देवाला म्हणतो, की माझं स्वप्न कधी पूर्ण होणार किंवा माझं स्वप्न तू कधी पूर्ण करणार देवा. पण देव कदाचित म्हणत असेल, की तू आजचा एक पाऊल टाक, उद्याचा रस्ता मी तुला दाखवेल. आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहू शकतो. पण तेच आपण जर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यायची असेल, तिथे आपण मागे का हटतो? आपल्याला ते इतकं कठीण का वाटतं? तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला द्यायचं आहे. तर यावर्षी आषाढी एकादशीला तुम्ही देवाकडे फक्त यश मागू नका, तर सातत्य मागा. फक्त पैसा मागू नका, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. मोठे स्वप्न मागू नका, तर ते पूर्ण करण्याची हिंमत आणि मेहनत करण्याची तयारी मागा. तर मित्रांनो, या आषाढी एकादशीला तुम्हाला तुमच्यातलं बेस्ट व्हर्जन बनायचं आहे आणि व्हिडिओ संपण्याच्या आधी मी तुम्हाला एक विचार देऊन जाणार आहे. माझी इच्छा आहे, की तुम्ही या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे किंवा गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, की आजपासून विचार करा. आजपासून 1 वर्षानंतर म्हणजे आजपासून 1 वर्ष असेल, तेव्हा आषाढी एकादशी येईल आणि त्या दिवशी तुम्ही आरशात बघून स्वतःकडे तुम्हाला तुमचं स्वतःचं कोणतं व्हर्जन बघायचं आहे. ओल्डवालं म्हणजे हे जर सध्या तुम्ही सक्सेस नाहीये, फेलियर आहे तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही मेहनत करत नाहीये, आळशी आहात, हे व्हर्जन बघायचं आहे, की तुम्ही तुमच्यामध्ये बदल आणलेलं, तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गावर असलेलं, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक सक्सेसफुल पर्सन झालेलं किंवा सक्सेसफुलही नाही झालं, पण तुम्ही तुमच्या मनाला तुमचं सॅटिस्फिकेशन आहे, की माझी मेहनत चालू ठेवली आहे, मी माझं काम करत आहे, पण माझं वेळ आणखी आलेली नाही आणि वेळ आल्यावरती माझं स्वप्न नक्की पूर्ण होणार. आणि माझी अशी इच्छा आहे, की तुम्ही सर्वांनीच तुमच्यातलं बेस्ट आणि न्यू व्हर्जन बघितलं पाहिजे आणि स्वतःवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही कन्सिस्टंट राहिले पाहिजे, कॉन्फिडंट राहिले पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये सक्सेस मिळवलं पाहिजे. आपल्या आई-वडिलांना, आपल्या बहीण-भावांना आपल्यावर प्राऊड फील झाला पाहिजे. नेहमी आपल्या मम्मी-पप्पांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू देण्याची वृत्ती ठेवा ना, की तुम्ही फेल झाला, तुम्ही मेहनत करत नाहीये, तुम्ही आई-वडिलांना त्रास देताय आणि त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू येत आहे ना, म्हणजे तुम्ही आयुष्यात कधीच खुश नाही राहू शकणार. आता तुम्ही खुश आहे, पण त्या गोष्टीचं आपले कर्म आई-वडिलांना तुम्ही खुश ठेवणार, तर तुम्ही आयुष्यात हॅपी राहणार आणि आई-वडिलांचं एकच इच्छा असते, की आपल्या मुलाने किंवा मुलीने आपल्या पूर्ण ब्लड लाईनमध्ये म्हणजे आपल्या पूर्ण खानदानीमध्ये जर कोणी सक्सेस झालेलं नाहीये, पण माझी मुलगी किंवा माझा मुलगा ह्या पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये, पूर्ण गावामध्ये असो किंवा पूर्ण माझ्या एरियामध्ये माझी मुलगी, माझा मुलगा खूप सक्सेसफुल आहे आणि आजूबाजूचे लोकं तुमच्या आई-वडिलांना म्हटले पाहिजे, "अरे तुम्ही म्हणजे रुपालीचे तुम्ही वडील ना किंवा तुमचं काय नाव असेल ते तुमचे वडील, तुमच्या नावाने तुमच्या मम्मी-पप्पांना लोकांनी ओळखलं पाहिजे." तुम्ही डोक्यामध्ये हाच विचार ठेवला पाहिजे आणि फक्त विचार ठेवला आणि तुम्ही काहीच करत नाहीये, तर आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण की कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आणि हार्डवर्क पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर तुम्ही या आषाढी एकादशीला फक्त उपवास करू नका, तर विठ्ठलाकडे तुमच्या यशासाठी प्रार्थना करा. आणि तर मित्रांनो, तुम्हाला देवाला अशी प्रार्थना करायची आहे, की प्रार्थना अशी नाही, की मला जॉब लागू देन, मला आजच माझं काम झालं पाहिजे, आजच माझं जॉब लागली पाहिजे, अशी नाही. तर प्रार्थना तुम्ही अशी करा, की विठ्ठला माझी स्वप्न मोठी ठेव, पण त्याहून मोठं माझं धैर्य ठेव. माझ्या इच्छा मोठ्या ठेव, पण त्याहून मोठी माझी मेहनत आणि हिंमत ठेव. माझ्या आयुष्यात
यश येऊ दे, पण त्याआधी मला चांगला माणूस होऊ दे आणि मला वाटतं, की यापेक्षा सुंदर प्रार्थना दुसरी नाही. आणि हो, आज एक छोटासा संकल्प करूया, की आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःला दररोज 30 मिनिट द्यायचे आहेत. दररोजचे 30 मिनिट. स्टार्टिंग तुम्ही 30 मिनिटापासून सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी असे तुम्हाला वाटेल तसं कम्फर्टेबल जसं वाटेल त्यानुसार तुम्ही वाढवू शकता टाईम. पण आजपासून तुम्हाला 30 मिनिटे तुमच्या स्वप्नांसाठी द्यायचीच आहे. तुम्हाला अभ्यास करत असाल, तर तुम्ही 30 मिनिटं स्टडी करणार. तुम्ही जर फॅशन डिझायनिंगचं तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काहीतरी करणारच. तुम्हाला आर्टिस्ट बनायचं असेल, तर तुम्ही 30 मिनिटं ड्रॉइंग करणार, काहीतरी करणार. यूट्यूबर बनायचं असेल, तर तुम्ही कंटेंट स्क्रिप्ट लिहिणार, काहीतरी व्हिडिओ एडिटिंग करणार, शूट करणार, काहीतरी करणारच. पण करायचंच. कारण की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून हे सांगत आलेलं आहे, की प्रत्येक मोठा बदल हा छोट्या-छोट्या सवयींपासून, छोट्या-छोट्या बदलांपासूनच सुरुवात होते. तर मित्रांनो, आयुष्य हे एका दिवसात बदलत नाही, पण एक दिवस नक्की बदलते आणि ज्या दिवशी तुम्ही विचार करता, की आज मला माझं आयुष्य बदलायचं आहे आणि ही सुरुवात करायची आहे, त्या दिवशीपासूनच तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, की मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केली आहे किंवा मी माझ्या स्वतःला वचन देतो, की मी माझं आयुष्य बदलणार आहे आणि तुमचं स्वप्न काय आहे, तुमचं ड्रीम काय आहे, ते कमेंटमध्ये लिहायची गरज नाही. कारण ते तुमचं आणि देवाचं सिक्रेट आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला असेच मराठीमध्ये मोटिव्हेशन, मॅनिफेस्टेशन, सेल्फ ग्रोथ किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल जर अनेक व्हिडिओ बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमच्या एखाद्या मित्राला किंवा भाऊ-बहिणीला आपल्या आयुष्यात बदल घडवायचा असेल आणि तुम्हाला असं वाटतं, की त्याने आपल्या आयुष्यात सक्सेस झालं पाहिजे आणि तो त्या गोष्टीसाठी सफिशियंट मेहनत करत नाहीये, तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या चरणी मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, की देव तुम्हाला सातत्य देवो, यश देवो, आरोग्य देवो आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉन्फिडन्स देवो. तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या चांगल्या टॉपिकवरती. थँक यू सो मच.